ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा पुढच्या पिढीपर्यंत. महाराष्ट्राच्या हितासाठी सोबत येणाऱ्यांचं स्वागत, आदित्य ठाकरेंचं विधान. तर युतीबाबत दोन भावांनीच बोलायला हवं, अमित ठाकरेंचं प्रत्युत्तर. ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा रंगलेली असतानाच नाशिकमध्ये शिवसेना आणि मनसैनिकांचं मनोमिलन. मनसेच्या कार्यालयातल्या पूजेला ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांचीही हजेरी. अकोल्यात जिल्हा नियोजन समितीच्या सभेत जोरदार राडा. आमदार रणधीर सावरकर आणि नितीन देशमुखांमध्ये वाद. शिवसेना उबाठा आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची. छत्रपती संभाजीनगरात ठाकरेंची शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने. उबाठाच्या क्या हुआ तेरा वादा या आंदोलनादरम्यान दोनही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी. समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. लोकार्पणानंतर मुख्यमंत्र्यांसह दोनही उपमुख्यमंत्र्यांचा एकाच गाडीतनं प्रवास. समृद्धीवरचा प्रवास आता आणखी सुसाट. समृद्धी महामार्ग रेकॉर्ड ब्रेक वेळेत पूर्ण केला. आता शक्तीपीठ महामार्गही पूर्ण करू, मुख्यमंत्र्यांचा निर्धार. तर शक्तीपीठ गेम चेंजर ठरेल, एकनाथ शिंदेंना विश्वास. कैद्यांचं रेशन आणि दिवाळीच्या फराळातही पैसे खाल्ले. राजू शेट्टींचेही जालिंदर सुपेकरांवर गंभीर आरोप. तर पत्रक काढत सुपेकरांनी आरोप फेटाळले. मुंबईतील गोरेगावच्या गोकुळधाम सोसायटीमध्ये ईद निमित्त जनावरांच्या कत्तलीला स्थानिकांचा विरोध. विरोधानंतर कत्तलीची दिलेली परवानगी बीएमसीकडनं रद्द. पुण्यातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांमध्ये आढळला कोरोनाचा विषाणू. नॅशनल केमिकल लॅबोरेटरीनं दिली माहिती. कोविडचा विषाणू आढळल्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता. आणि राफेल जेटचा संपूर्ण ढाचा आता भारतातच तयार होणार. दसॉल्ट एव्हिएशन आणि TASL मध्ये महत्त्वाचे 4 करार. हैदराबादमध्ये उभारलं जाणार अत्याधुनिक केंद्र.